नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही समोर बघू शकता की सीताफळ आणि डाळिंब एकत्रित पद्धतीने मिश्र पिकांचा यशस्वी प्रयोग एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या प्लॉटवरती राबवलेला दिसत येत आहे. तर या सीताफळामध्ये आणि डाळिंबामध्ये सध्या जूनचा बहार धरलेला दिसून येत आहे. तर खूप छान आणि चांगल्या पद्धतीने सीताफळाला आणि डाळिंबाला सेटिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर सीताफळावरती साधारण लिंबू साईज असेल, सुपारी साईज असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान साईजचे असतील, खूप छान आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. त्याचबरोबर सीताफळ हे असे पीक आहे की त्याचा नैसर्गिक बहार हा फक्त जून महिन्यामध्येच आपल्याला घेता येतो, कारण की या फळाचं सेटिंग होण्यासाठी तापमान आणि आर्द्रता हा खूप महत्त्वाचा काम करत असतं. त्याचबरोबर सीताफळामध्ये पॉलिनेटिंग एजंट म्हणून नितिड्युलिड बिटल हे सुद्धा पॉलिनेशनचं किंवा परागीभवनाचं काम या ठिकाणी करत असतं. आणि डाळिंबावरती मधमाशी हे पॉलिनेटिंग एजंट किंवा परागीभवनचं काम करत असतं आणि त्याच्या माध्यमातूनच फळांचं आपल्याला सेटिंग या ठिकाणी डाळिंबावरती सुद्धा झालेलं दिसून येत आहे. तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटवरती मधमाशीसुद्धा आपल्याला खूप छान आणि चांगल्या पद्धतीने वावरताना दिसत आहे. त्याचबरोबर खूप डाळिंबावरती आपल्याला साधारण 60 ते 100 सेटिंग या ठिकाणी दिसत आहे. आणि सीताफळावरती सुद्धा साधारण सुपारी साईज असेल किंवा सुपारीपेक्षा थोडी मोठी लिंबू साईज असेल तर साधारण प्रत्येक झाडाला 200-250च्या प्रमाणात आपल्याला सीताफळ सेट या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे. तर हा साधारण बहार जूनच्या अगोदर साधारण म्हणजे 15 मे नंतर हा बहार पकडण्यात आलेला आहे. तर हे मिश्र पीक घेण्यापाठीमागचा उद्देश हा होता की साधारण त्या पिकाला जो लागणारा उत्पादन खर्च आहे त्या उत्पादन खर्चावरती नियंत्रण आणण्यासाठी हा बहार या प्रगतशील शेतकऱ्याने या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येत आहे. तर जो शेणखत असेल, रासायनिक खतं असतील किंवा जे इतर कीटकनाशक, बुरशीनाशक याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो दोन्ही पिकाला मिळून कमी या ठिकाणी लागत आहे. आणि एक चांगलं उदाहरण मिश्र पिकाचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर तुम्ही बघू शकता या सीताफळावरती तुम्हाला सीताफळ हे खूप छान पद्धतीने व्यवस्थित गोलाकार साईजमध्ये एक चांगले डेव्हलप आपल्याला झालेले दिसून येत आहे. आणि ह्या सीताफळ आणि डाळिंब यांच्यामधलं अंतर साधारण 5 ते 6 फूट याच्यामध्ये ठेवलेलं आपल्याला दिसून येत आहे. या सीताफळामध्ये सुद्धा प्रत्येक झाडाच्या फांदीला चांगल्या पद्धतीने सेटिंग आणि साधारण सेटिंग आणि कळी निघायच्या अवस्थेमध्ये याचं टॉपिंगसुद्धा शेंडा कुडणी या ठिकाणी आपल्याला ह्या सीताफळावरती घेतलेलं दिसून येत आहे. आणि डाळिंबावरती सुद्धा खूप छान पद्धतीने त्याचे वॉटरशूट काढणे असेल किंवा जे इतर गोष्टी असतील तर ह्या दोन्हीचा मध्य खूप चांगला साधलेला आपल्याला या शेतकऱ्यांनी दिसून येत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना असेच कृषीवरती आधारित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.